राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा 100 वर्षांचा गौरवास्पद प्रवास म्हणजे त्याग, निस्वार्थ सेवा, राष्ट्रनिर्माण आणि शिस्त यांचा अद्भुत संगम असल्याचं पंतप्रधानांचं शतकमहोत्सवी कार्यक्रमात प्रतिपादन. नामोहरम करण्यासाठी रचलेल्या खोट्या कटकारस्थानांना बळी न पडता आणि कटुतेला थारा न देता संघानं कायमच देशातल्या संवैधानिक संस्थांवर अढळ विश्वास ठेवला. पंतप्रधान. डाळींच्या क्षेत्रात स्वयंपूर्ण होण्यासाठी 6 वर्षांच्या विशेष योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. 11,440 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीतून डाळीचं उत्पादन 350 लाख टनांपर्यंत वाढवण्याचं उद्दिष्ट. रब्बी हंगामातल्या 6 पिकांसाठी हमीभाव जाहीर. केंद्रीय कर्मचाऱ्यांना महागाई भत्त्यात 3% वाढ करण्याचाही मंत्रिमंडळाचा निर्णय. रिझर्व्ह बँकेचा द्वैमासिक पतधोरण आढावा जाहीर. रेपो दर जैसे थे म्हणजे 5.5% कायम. इतर प्रमुख दरांमध्येही बदल नाही. येत्या 4 ऑक्टोबरला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते 10,000पेक्षा अधिक उमेदवारांना शासकीय नोकरीची नियुक्तीपत्र दिली जाणार. यात अनुकंपा तत्वावरच्या 5,187 नोकऱ्यांचा समावेश. नागपूर चंद्रपूर द्रुतगती महामार्गाला मुख्यमंत्र्यांची मंजुरी. विदर्भासह राज्यभरातले पायाभूत सुविधा प्रकल्प कार्यमर्यादेमध्ये पूर्ण करण्याचे आढावा बैठकीत निर्देश. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000ची मदत आणि कर्जमाफीची मागणी करत सरकार शेतकऱ्यांच्या दुःखाकडे डोळेझाक करत असल्याचा उद्धव ठाकरे यांचा आरोप. उद्धव ठाकरे सरकारनं शेतकऱ्यांसाठी केवळ घोषणा केल्या, ठोस मदत मात्र महायुती सरकारनंच केली आणि पुढेही करेल. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फेटाळले ठाकरे यांचे आरोप. राज्यातील पूरस्थितीमुळे परिवहन मंडळानं दिवाळी काळात केलेली 10% भाडेवाढ रद्द करण्याचा निर्णय. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती. आणि 2 ते 7 ऑक्टोबर दरम्यान राज्यात विखुरलेल्या स्वरूपात पावसाची शक्यता. 8 ऑक्टोबरपासून मोसमी पाऊस निरोप घेईल असा हवामान विभागाचा अंदाज.